नमस्कार, मी सुप्रिया. भेटी लागी जीवा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण पाहूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या वारीच्या हेडलाईन्स. आज काटेवाडीत पार पडलं मेंढ्यांचं रिंगण. धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करत मुकी जनावरही सहभागी झाली वारीच्या भक्ती सोहळ्यात. बारामतीच्या काटेवाडीत भक्तीचा सोहळा. तुकाराम महाराजांच्या पालखीला पर्यटकांनी घातल्या धोत्राच्या पायघड्या. विठ्ठल मंदिराच्या दर्शन रांगेचा प्रश्न अजूनही जैसे थेच. ऐनवारीच्या काळात हाती घेतलं दर्शन रांगेच्या स्कायवॉकचं काम. रांगेतल्या घुसखोरीमुळे भक्तांमध्ये बाचाबाची. बारामतीमध्ये वारकऱ्यांना केलं बियाणं वाटप. पर्यावरण प्रेमींचा उपक्रम. आणि आजपासून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी 24 तास राहणार खुलं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय. खरं तर विठ्ठलाची ओढ आता सर्वच वारकऱ्यांना लागलेली आहे. तर बारामतीच्या काटेवाडीमध्ये तुकोबारायांच्या पालखीत मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडलं. पंचक्रोशीत असलेल्या धनगर समाजाचं प्रतिनिधित्व या मेंढ्या करतात. गेले 150 वर्ष ही परंपरा अशी सुरू आहे. संपूर्ण पालखी सोहळ्यातलं हे वैशिष्ट्य मानलं जातं, जिथे मुक्या प्राण्यांना रिंगणाचा मान दिलेला आहे. आपण पाहू शकतोय लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मेंढ्यांचं हे गोल रिंगण पार पडलेलं आहे. या मुक्या प्राण्यांना देखील इथे मोठं स्थान दिलं जातं. हा एक मोठा मान इथे दिला जातो. काटेवाडीमध्ये आज मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडलं. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचं बारामतीच्या काटेवाडीमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्वागत झालं. परीट समाजाकडून तुकाराम महाराजांच्या पालखीला पायघड्या घालण्यात आल्या. काटेवाडीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये पालखीचं स्वागत करण्यात आलं. तर परीट समाजाकडून गेल्या 150 वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते. या परंपरेच्या माध्यमातून सर्व जाती समाजाचा वारीमध्ये समावेश असल्याचं दिसून येतं. नेमकी ही परंपरा काय आहे आणि पालखीचं कसं स्वागत केलं जातं याबाबत स्थानिक परीट समाजातल्या लोकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. संत चरणी लागता रज वासनेचे बीज जडून जाय. आपण बघतात की आज महाराजांची पालखी ही काटेवाडीमध्ये दाखल होणार आहे आणि त्या पालखीचं सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी इथे जो परीट समाज आहे तो अशा पद्धतीने तयारी करतोय. या परीट समाजातर्फे दरवर्षी धोत्राच्या पायघड्या घालून अंथरून या पालखी सोहळ्याचं गावामध्ये स्वागत केले जाते. अनेक वर्षापूर्वीची ही परंपरा आहे, पण या मागचा नेमका हेतू काय जाणून घेऊ आपण. माऊली, खरं तर तुम्हाला मोठा आनंद होत असेल. दरवर्षी आषाढी वारी निमित्त महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये येते आणि तुम्हाला हा सोहळा अनुभवायला मिळतो. तुम्ही अशा पद्धतीने स्वागत करता. काटेवाडी आषाढी वारी आली की काटेवाडीचे ग्रामस्थ मंडळी आणि त्याच्यामध्ये आमचा परीट समाजाची जी परंपरा आलेली आहे धोत्राच्या पायघड्या, ही पायघड्याची परंपरा 150 वर्ष झाली चालत आलेली आहे. आणि आमचे काटेवाडीचे ग्रामस्थ मंडळी आणि परीट समाज गावाच्या वेशीवर जाऊन तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी हजर असते. धोत्राच्या पायघड्या घालतात. खरं तर ही तुमची 3री पिढी आहे, पण हे तुम्ही परंपरा हा वारसा जपताय. काय आनंद होतो? संतांच्या पावलांची सेवा व्हावी हीच आमची भावना आहे त्याच्या मागे. आणि एकच त्याच्यातून संदेश द्यायचा आहे की स्वच्छतेकडून समृद्धीकडे हा हेतू आहे आमचा. स्वच्छतेकडनं समृद्धीकडे असा हेतूने संदेशही द्यायचा आहे असं या सगळ्या परीट समाजाचं म्हणणं आहे. मात्र अशा सुंदर पद्धतीने महाराजांच्या या पालखी सोहळ्याचं स्वागत केलं जाते. ठिकठिकाणी रांगोळ्या घातलेलेही आपल्याला बघायला मिळते आणि असा उत्साह दरवर्षी काटेवाडी ग्रामस्थांमध्ये असतो. प्रतिनिधी सुमेश गोहिलकर सर, गोविंद वाकडे, आयबीएन लोकमत, काटेवाडी. सोपान काका पालखी सोहळ्याचे प्रमुख सुरेश महाराज साठे आता आपल्या सोबत आहेत. साठे महाराज, तुम्ही काय सांगाल? खरं तर आज मेंढ्यांचा गोल रिंगण सोहळा पार पडलेला आहे. इथे कुठेतरी मुक्या प्राण्यांना देखील मोठं स्थान दिलं जातं वारीमध्ये. याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल?
संतांचा याच्या मागे हेतू आहे. संतांचा याच्या पाठीमागे हेतू आहे. माणसांना तर या सोहळ्यामध्ये सहभागी संतांनी केलेलंच आहे, बरोबर. पण पशुआदिकांना सुद्धा या सोहळ्यामध्ये संत महात्म्यांनी सहभागी करून घेतलं. पशुआदिकाचाही उद्धार व्हावा हा संतांचा हेतू त्याच्या मागे आहे. संत महात्मे मेळविली मांदी वैष्णवांची हे म्हणत असताना ज्ञानोबराने रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. बरोबर. मृत असणाऱ्या माणसाकून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून घेतला. तसंच हे मुखे प्राणी सुद्धा या सोहळ्यामध्ये त्यांनाही सामावून घेतलेलं आहे त्यांनी. बरोबर. साठे महाराज, संत खरं तर महात्मे हा जो रिंगण सोहळा असतो, नेमकी ही संकल्पना काय आहे, याचं काय महत्व आहे वारीमध्ये? रिंगणामध्ये सर्व वैष्णव एकत्रित येतात, सर्व भाविक एकत्रित येतात. बरोबर. हा घोडे आणि मेंढ्या सर्व एकत्रित येतात आणि याच्यामध्ये सर्वांचं एकत्रीकरण या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं. संत महात्मे केवळ माणूसच नाही तर माणूस असेल, पशु असेल, पक्षी असेल, या सर्वांना या निमित्ताने संत महात्मे एकत्रित करतात आणि त्याच्यातून समाजापर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी ईश्वरच पाहतो. म्हणजे आम्ही बकऱ्यामध्ये ईश्वर पाहतो, आम्ही घोड्यामध्ये ईश्वर पाहतो, सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा आम्ही ईश्वर पाहतो प्रत्येक ठिकाणी आणि वारकऱ्याला ईश्वराची अनुभूती येते. हा संदेश याच्यातून संत महात्मे समाजाला देतात. साठे महाराज, खरं तर आपण पाहिलं तर आत्ताची जी तरुणाई आहे त्यांना फार नवल वाटतं या सगळ्या वारी परंपरेचं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी सहभागी होत असतात या पालखी सोहळ्यामध्ये. काय सांगाल या सगळ्या प्रथांचं, परंपरांचं कसं विश्लेषण कराल? हा सोहळा जगद्गुरु तुकोबारायांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी ज्ञानोबा आणि तुकोबारायांच्या पादुका एकत्रित घेऊन हा सोहळा पंढरीकडे चालू केला. बरोबर. भविष्यामध्ये हे सोहळे स्वतंत्र झाले. हैबत बाबांनी ज्ञानोबरायांचा सोहळा आणि चालू केला. नारायण महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांची परंपरा सोहळ्याची आणि पुढे चालवलेली आहे आणि याच्यातून आज खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रकारचा आनंद, की जो आनंद कुठेही मिळू शकत नाही, अशा प्रकारचा आनंद या सोहळ्यामध्ये मिळताना दिसतो. इथे माणूस स्वतःला विसरून जातो. योग्याला समाधीमध्ये जो आनंद मिळतो तो समाधीचा आनंद वारकऱ्याला या रस्त्यानं, वारीच्या वाटेनं चालताना मिळतो. बरोबर. या वारीच्या वाटेवर 3 प्रकारची सेवा घडत असते. कायिक सेवा घडत असते, वाचिक सेवा घडत असते आणि मानसिक सेवा घडत असते. तो पायी चालत असल्यामुळे शारीरिक सेवा घडत असते. चालताना मुखानं सतत त्याचं नामस्मरण चालू असतं, ज्ञानोबा तुकोबारायांच्या नामाचा जप चालू असतो. त्यामुळं त्याच्याकडून वाचेची सेवा घडते आणि खऱ्या अर्थानं त्याचं मन सारखं पंढरीच्या विठुरायाकडे त्याचं मन लागलेलं असतं. सारखा बोट मोजित असतो. काही येता देखेन माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरोनिया माप, अशी त्याची ओढ पंढरीरायाच्या दर्शनाकडे लागलेली असते. आणि म्हणून कायिक, वाचिक आणि मानसिक अशी 3 प्रकारची सेवा एका वारीमध्येच वारकऱ्याकडून घडत असते. बरोबर. साठे महाराज, धन्यवाद तुम्ही केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आत्ताच आपण पाहिलं की साठे महाराजांनी आपल्याला वारीबद्दलची परंपरा काय आहे, तिथल्या काय प्रथा आहेत आणि कसं माणसांप्रमाणे मुख्य प्राण्यांना देखील या वारीमध्ये कसं महत्त्व देण्यात आलेलं आहे ते देखील त्यांनी आपल्याकडे छान पद्धतीने त्याचं विश्लेषण केलेलं आहे. पण यानंतर इथे घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त भेटी लागीची वाट. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आषाढी वारीच्या निमित्तानं श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आता वारकरी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे मंदिर समितीनं आजपासून विठ्ठल मंदिर हे 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे दर्शन रांगेमध्ये अनेक तास तिष्ठत उभ्या राहणाऱ्या वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. देहू आळंदी इथून पालख्यांना पंढरपूरकडे प्रस्थान ठेवल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी वाढायला लागली आहे. तर दररोज 50,000हून अधिक भाविकांची पंढरीत वर्दळ सुरू आहे. या गर्दीमुळे देवाच्या दर्शनासाठी 5 ते 7 तासांचा अवधी लागतोय. तर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातल्या नजीक जवळच आल्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि यात्रा काळात तर दर्शनाचा कालावधी 25 ते 30 तासांपर्यंत जातो.
हा कालावधी कमी करण्यासाठी मंदिर समितीनं विठ्ठल मंदिर 24 तास खुलं ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। याची अंमलबजावणी 6 जुलै म्हणजे आजपासून वारीनंतरच्या प्रक्षाळ पूजेपर्यंत असणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिली आहे। आता बातमी पाहूयात विठ्ठलाच्या दर्शन रांगेतील सावळ्या गोंधळाची। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं आषाढी वारीच्या तोंडावर दर्शन रांगेच्या स्कायवॉकचं काम हाती घेतल्यानं पर्यायी दर्शन रांगेमध्ये सगळा सावळा गोंधळ सध्या सुरू आहे। या गर्दीवर ना मंदिर समितीचा अंकुश आहे आणि ना पोलीस यंत्रणेचा। मंदिराच्या मुख्य दर्शन मंडपातून बाहेर पडलेली दर्शन रांग नागमोडी होत वाटेल तशी गल्ली बोळातून फिरत मुख्य रस्त्यावर आलेली आहे आणि या गर्दीवर कोणाचंच नियंत्रण नसल्यानं शॉर्टकट मार्गानं दर्शन घेणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू आहे। या घुसखोरीमुळे अनेक ठिकाणी रांगेतील भाविक आणि घुसखोरांमध्ये बाचाबाची पाहायला मिळते। तर दर्शन बारीची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेकडे देण्यात आलेली आहे। भेटीलागी जीवामध्ये पुन्हा घेतो एक छोटासा ब्रेक। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विमानातून वारीची फोटोग्राफी केली आहे। त्यावर आधारित एक गाणंही चित्रित झालंय। त्याबद्दल सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी काही आठवणी सांगितल्या। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी। सध्या वारीचा हंगाम आहे। दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या तुकोबारायांच्या आणि ज्ञानोबांची पंढरीच्या दिशेने निघालेली आणि नुकतंच आम्हाला असं कळलं की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या एका एरियल फोटोग्राफीबद्दल एक फार सुंदर असे अभंग गायलेले आहात। त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल। मला एका प्रोग्राममध्ये ते आले होते आणि मला एक बुक गिफ्ट केलं होतं आणि तो पुस्तक मला एवढा आवडला। तो एरियल फोटोग्राफी बघून मला एक असा आयडिया आला की आपण का एक असा एक व्हिडिओ नाही करायचा की माझं गाणं आणि फोटोग्राफ्स। नॉर्मली काय असतं की व्हिज्युअल म्हणजे व्हिडिओ असतं। युझिंग दॅट फोटोग्राफ्स आम्ही एकत्र येऊन पहावा विठ्ठल म्हणून एक प्रोजेक्ट केलाय। तुम्ही ते ऐका आणि बघा। इट्स रिअली म्हणजे तुम्ही सकाळी ते ऐकलं आणि ते बघितलं ना, मी असं नाही म्हणत मी गायलंय म्हणून, तुमच्या मनात असं शांती होणार, तुम्हाला असं वाटणार की म्हणजे इकडे बसून आपण पंढरपूर ला म्हणजे टेलिपॅथी मध्ये जातोय। सर पण आता एक शेवटचे 2 स्वर कुठल्याही तुमच्या आवडत्या गाण्याचे किंवा एखाद्या छान अभंगाचे तुम्ही गायलात तर फार सुरेल शेवट होईल या इंटरव्ह्यू। माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तीरी, आहे भीवरीच्या तीरी। याच फोटोंवर आधारित शंकर महादेवन यांनी काही अभंगांना एकत्रित करून त्याला स्वरबद्ध केलंय। आपण जाता जाता पाहूया त्या गाण्याची खास झलक। विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल, उजडी राहिले उजड होऊन, उजडी राहिले उजड होऊन, विठ्ठला माय बापा, उजडी राहिले उजड होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, मुक्ताबाई, मुक्ताबाई इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी विठ्ठला विठ्ठला माया बाबा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल नामाचा गजर गरजे भीमा तीर गरजे भीमा तीर महिमा साजे थोर महिमा साजे थोर तुझ एका विठ्ठला महिमा साजे थोर महिमा साजे थोर तुझ एका साज थोर एका महिमा साज थोर एका नामाचा गजर गरजे भीमा तीर गरजे भीमा तीर माऊली माऊली हरी भक्त संत झाले होवने